आज 24 डिसेंबर पेरियार E.V. रामस्वामी नाईकर यांचा खऱ्या अर्थानं तो मी संकल्प दिवस म्हणेल. खऱ्या अर्थानं तो त्यांचा आज मृत्यूचा दिवस आहे. या निमित्तानं त्यांना आज विनम्र अभिवादन. संकल्प दिवस मी का म्हणतो त्याचं आपल्याला पुढे मी विश्लेषण करेन, त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल. वास्तविक पाहता पेरियार E.V. रामस्वामी नाईकर यांचं खरं नाव व्यंकटा E.V. रामस्वामी नाईकर असं त्यांचं नाव आहे. तर त्यांच्या वडिलांचंच नाव, तिकडे वडिलांचं नाव घेण्याची पद्धत आधी असल्या कारणास्तव त्यांच्या वडिलांचं नाव व्यंकट होतं. यांचा जन्म 17 सप्टेंबर 1879 मद्रास प्रांतातील, त्या काळातील, आज ज्याला चेन्नई म्हटलं जातं किंवा आज तमिळनाडू प्रदेश म्हटलं जातं, त्या तमिळनाडू प्रदेशातल्या इरोड येथे त्यांचा जन्म झाला. वास्तविक पाहता ते मूळचे कन्नड भाषेतील कम्मा या मर्चंट समाजातील होते, म्हणजे हे सधन समाजातील होते. आणि त्यांचा व्यवसाय पारंपरिक व्यवसाय, वडिलांचा वाडवळ डिलार्जित जो व्यवसाय होता तो व्यवसाय म्हणजे निरनिराळ्या प्रकारचा व्यापार करणे, अशा प्रकारचा त्यांचा व्यापार. आणि सधन होते ते घरातील. आणि म्हणून त्यांना वयाच्या 12व्या वर्षी शाळेमध्ये घालण्यात आलं. आणि वयाच्या 12व्या वर्षानंतर ते फार तर 2-3 वर्ष आपलं शालेय जीवन त्यांनी तिथं संपूर्ण केलं. त्यानंतर त्यांना शिकण्यामध्ये काही रस वाटला नाही आणि म्हणून त्यांचं नंतरचं शिक्षण जे आहे ते घरीच करण्यामध्ये आलं. तर अशा प्रकारे शालेय जीवनामधून विरस होण्याचं काय कारण, तर त्या शालेय जीवनामध्ये त्यांना निरनिराळ्या दैववादाच्या, अंधश्रद्धेच्या कल्पना तिथं सांगल्या जायच्या. आणि ते सुरुवातीपासून, बालपणापासूनच ते त्याचे विरोधक होते आणि म्हणून ती शाळा त्यांनी सोडली होती. आणि त्यांच्यावर खऱ्या अर्थानं जर प्रभाव, संपूर्ण जीवनावर जर प्रभाव जर कोणाचा असेल तर त्या काळातील दक्षिण भारतातील बौद्ध समाजाचे अग्रणी, बौद्ध विचारधारेचा प्रसार करणारे अग्रणी पंडित अयोध्यदास यांचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव होता. आणि पंडित अयोध्यदासाच्या प्रभावामुळे त्यांची जी स्वतःची विचारधारा जी तयार झाली होती ती पुरोगामी विचार तयार झाली होती. आणि म्हणून सुरुवातीला ते ज्यावेळेस ते होम रूल चळवळ नावाची चळवळ सुरू होती, तर त्याला होम रूल चळवळीला म्हणजे फार विडंबनात्मक असं पेरियार E.V. रामस्वामी नाईकरांनी म्हटलं की होम रूल चळवळ नाही, तर ती कोणाची चळवळ आहे, ती ब्राह्मण रूल चळवळ आहे. ब्राह्मण रूल चळवळ अशा प्रकारचं तरी त्याला विडंबनात्मक नामाविधान दिलेलं होतं. कारण त्यांना विशिष्ट असे अनुभव आले. सुरुवातीला ते गांधीजींच्या सोबत ते काँग्रेसच्या चळवळीमध्ये काम करत होते. आणि काँग्रेसच्या चळवळीमध्ये 1924 पर्यंत त्यांनी काम केलं. आणि तिथले जे काँग्रेसचे एक मोठे नेते होते C. राजगोपालचारी, ते C. राजगोपालचारीच्या सानिध्यामध्ये त्यांनी राजकारणाचे बरेच म्हणजे धडे गिरवले. आणि त्यानंतर एक प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये असा घडला, त्या प्रसंगाने त्यांचं जीवन संपूर्ण बदलून गेलं. तो प्रसंग म्हणजे 1924ला त्रावणकोर संस्थानामध्ये वैकुंठ नावाचं मंदिर होतं, म्हणजे ज्याला आपण शंकराचं मंदिर म्हणतो, तर त्याला तिथं वैकुंठ मंदिर म्हटलं जायचं. त्या वैकुंठ मंदिराच्या परिसरामधून, त्या रस्त्यातून अस्पृश्यांना जाण्यास मनाई होती. मंदिर प्रवेशाला नव्हे, मंदिर प्रवेश तर नंतरची बाब आहे. त्या मंदिराच्या आजूबाजूच्या रस्त्यावरून सुद्धा अस्पृश्यांना आणि मागासवर्गीयांना जाण्याला प्रतिबंध होता. P.K. माधवनसारखे एक प्रख्यात विद्वान वकील होते जे अस्पृश्य होते, तर त्यांना तिथं अडवणूक करण्यात आली त्या रस्त्यानं जाण्याची, आणि फार प्रख्यात वकील होते. तर हे संपूर्ण प्रकार E.V. रामस्वामी नाईकरांनी पाहिला. P.K. माधवन आणि जोसेफ नावाचे त्यांचे जे मित्र ख्रिश्चन समाजाचे होते
त्यांनी त्या विरोधामध्ये त्यांनी सत्याग्रह केला आणि सत्याग्रह करत ज्याप्रमाणे काळाराम मंदिराचा सत्याग्रह महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांनी आपल्या गायकवाडांच्या नेतृत्वामध्ये करण्याचं धोरण ठरवलं होतं, त्याच पद्धतीने टी.के. माधवन आणि जोसेफ यांनी तो सत्याग्रह केला. सत्याग्रह अनेक दिवस चालला, पण तिथल्या लोकांनी, ब्राह्मण लोकांनी त्यांना काय दाद दिली नाही आणि दाद न दिल्या कारणास्तव व्ही रामस्वामी नाईकरांचं महत्त्व त्यांना माहीत होतं, कारण काँग्रेसच्या पार्टीमध्ये त्यांचं एक खूप महत्त्वाचं पद होतं आणि त्यांना बरेच लोक घाबरायचे. म्हणून या लोकांनी टी.के. माधवन वगैरे त्यांना पत्र लिहिलं आणि त्यांचा पाठिंबा मिळवायचा त्यांनी प्रयत्न केला सत्याग्रहाला. आणि म्हणून व्ही रामस्वामी नाईकरांनी त्रावणकोर संस्थानामध्ये जाऊन, जे केरळामध्ये म्हणजे तामिळनाडूमध्ये जाऊन, तिथून जाऊन ते त्यांनी तिथं त्यांना पाठिंबा दर्शवला नव्हे तर त्या सत्याग्रहामध्ये सहभाग नोंदवला. आणि सहभाग नोंदवल्याचं गांधींना आवडलं नाही. प्रामुख्यानं गांधी म्हणाले की काँग्रेसची ही विचारधारा नाही, काँग्रेसची राजकीय विचारधारा आहे, ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आपल्याला लढायचं आहे आणि स्वातंत्र्य मिळवायचं आहे. हे असलं सत्याग्रह वगैरे करण्यामध्ये काँग्रेस त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही, तर तुम्ही त्याच्यामध्ये सामील नका हो. व्ही रामस्वामी नाईकरांनी ते ऐकलं नाही, सत्याग्रहामध्ये सामील झाले आणि सामील झाल्या कारणास्तव गांधीजींचं आणि व्ही रामस्वामी नाईकरांच्या विचारामध्ये तिथूनच पहिल्यांदा तफावत निर्माण झाली आणि त्यांनी गांधीजींचं ऐकलं नाही आणि त्यांनी सांगितलं की हे जे अस्पृश्यता निवारण हे झालं पाहिजे, इतरांना म्हणजे अस्पृश्यांना आणि इतर मागासवर्गीयांना सुद्धा सगळे अधिकार मिळाले पाहिजेत आणि हे जर होत नसेल, काँग्रेसची भूमिका जर नसेल तर मी काँग्रेसचा राजीनामा देतो. आणि म्हणून त्यांनी काँग्रेसचा 1924ला राजीनामा. ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी महाराष्ट्रामध्ये आपली चळवळ उभी केली त्यावेळेस, किंवा महात्मा फुल्यांनी जी चळवळ उभी केली, त्यांनी प्रथमतः लोकांच्या मध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून पत्रक पहिल्यांदा लोकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी पत्रक निर्माण केलं. त्याच पद्धतीनं व्ही रामस्वामी नाईकरांनी 1925ला कुडी आराव नावाचं पत्रक, ज्याला आपण इंग्रजीमध्ये रिपब्लिक त्याचा अर्थ होतो, या नावाचं पत्रक सुरू केलं आणि या पत्रकाच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत की आपली विचारधारा काय आहे, की म्हणजे इथले जे प्रामुख्याने मूळचे रहिवासी कोण आहेत आणि त्यांना या सर्व अधिकारापासून वंचित केलेलं आहे याची बद्दल त्यांच्या मनामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न त्या पत्रकातून केलं 1925. त्यानंतर दुसरं पत्रक त्यांनी, ज्याला तमिळमध्ये म्हणजे पुरच्ची म्हटलेलं आहे, पुरच्ची म्हणजे काय, रेव्होल्युशन, त्याला इंग्रजीमध्ये रिव्होल्युशन त्याचा अर्थ आहे, त्या नावाचं त्यांनी 1933ला पत्रक सुरू केलं आणि त्या पत्रकाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ब्राह्मणवादाच्या विरोधात संघर्ष आम्ही केला पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांनी त्या पत्रकातून मांडली. 1934ला पुन्हा एक त्यांनी पत्रक निर्माण केलं आणि ते पत्रकाचा अर्थ होता की बाबा रॅशनॅलिस्ट, म्हणजे रॅशनॅलिस्ट म्हणजे विवेक बुद्धी, तर्काधिष्ठित बुद्धी असली पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्या पत्रकातून, असे 3 पत्रकं त्यांनी निर्माण केली आणि त्या पत्रकातून जनजागरण करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी त्या 1925लाच घोषणा केली, ज्या काँग्रेसमध्ये ब्राह्मणवाद मोठ्या प्रमाणामध्ये भरलेला आहे त्या काँग्रेसला पुनश्च मी या माझ्या प्रदेशामध्ये स्थिर राहू देणार नाही, त्याला मी नष्ट केल्याशिवाय मी चैन पडणार नाही मला. आणि म्हणून त्यांनी देर इज नो गॉड, देर इज नो रिलिजन, देर इज नो ब्राह्मण आणि देर इज नो काँग्रेस, अशा प्रकारचं हे चारही लोकांना खतम करणं हे माझं ध्येय आहे, अशा प्रकारची भूमिका त्यांनी 1925ला मांडली. आणि त्यानंतर काही लोकांनी जस्टिस पार्टी सुरुवात केली होती, त्या लोकांनी व्ही रामस्वामी नाईकरांना सांगितलं की तुम्ही आमच्या पार्टीमध्ये सामील होऊ शकता. आणि मग जस्टिस पार्टीमध्ये व्ही रामस्वामी नाईकर सामील झाले आणि 1938ला ते जस्टिस पार्टीचे अध्यक्ष झाले. आणि जस्टिस पार्टीमध्ये काम करत असताना त्यांचं ध्येय एकच होतं की संपूर्ण हा म्हणजे तुटपुंजा ब्राह्मण समाज या संपूर्ण अतिशूद्र शूद्रांवर मोठ्या प्रमाणामध्ये सांस्कृतिकरित्या, धार्मिकरित्या आणि पॉलिटिकली म्हणजे राजकीय दृष्टिकोनातून तो यांच्यावर दबाव आणतो
आणि त्याचंच वर्चस्व आहे, ते वर्चस्व मला नष्ट करायचं आहे, ही माझी प्रखर भूमिका आहे, अशा पद्धतीने त्यांनी मांडली. अनेक म्हणजे हिंदू धर्माच्या ग्रंथांवर त्यांनी टीका केली. एवढंच नव्हे तर सांगण्यासारखं असं आहे की ज्या रामाला हिंदू धर्मामध्ये पूजनीय समजलं जातं, त्या रामाच्या प्रतिमेच्या गळ्यामध्ये चपलाची माळ घालून धिंड काढण्याचा प्रकार ई.व्ही. रामस्वामी नाईकरांनी मद्रासमध्ये केलेला आहे. एवढ्यावरच ते नाही थांबले, त्याला अल्टरनेट म्हणजे एक व्यवस्था नाकारायची तर दुसरी व्यवस्था कुठली असली पाहिजे हे सुद्धा त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तर दुसरी व्यवस्था कुठली, तर त्यांनी चक्क सांगितलं की 27 मे 1953ला इरोडमध्ये आपल्या सर्व सहकाऱ्यांना आणि आपल्या अनुयायांना त्यांनी सांगितलं की बौद्ध धम्माचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार केला पाहिजे आणि 27 मे 1953ला संमेलन भरवलं, बौद्ध धम्माचं संमेलन भरवलं आणि त्या संमेलनामध्ये त्यांनी एक आदेश दिला की इथून बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करणं गरजेचं आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य मी मगाशी सांगितलं, पंडित अयोध्यदासाच्या जे बौद्ध धर्माचे प्रचारक होते त्याचा प्रभाव ई.व्ही. रामस्वामी नाईकरांवर होता. 1938ला त्यांनी ज्यावेळेस म्हणजे महिलांच्यासाठी मोठं काम केलं, एक संमेलन भरवलं होतं आणि महिलांच्या उत्थानासाठी त्यांनी मोठं आंदोलन उभं केलं आणि त्याच महिलांच्या संमेलनामध्ये महिलांनी त्यांना म्हणजे ही पदवी दिली पेरियार. पेरियार म्हणजे काय, पेरियार मीन्स ग्रेट मॅन, म्हणजे सगळ्यात मोठा महापुरुष असा त्याचा अर्थ होता. ही पदवी तिथल्या महिलांनी दिलेली आहे 1938ला. आणि त्याच्यानंतर त्यांना थंतय्या म्हणलंय. थंतय म्हणजे काय, थंतय म्हणजे फादर, म्हणजे वडीलधारी व्यक्ती, अशा प्रकारचं त्यांचं नाव काय, थंतय ई.व्ही. पेरियार रामस्वामी नाईकर असं त्यांचं नाव आहे. तर ते थंतय म्हणजे ही इज अ फादर आणि ते खऱ्याच अर्थाने दक्षिण भारतातील त्या चळवळीचे अग्रगण्य आहेत, फादर आहेत, म्हणून त्यांना ही पदवी देण्यात आली. आणि 1938च्या नंतर त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये मग आपली पार्टी जस्टिस पार्टी डिझॉल्व करून त्यांनी द्रविडियन म्हणजे नावाची पार्टी एक तयार केली आणि त्या द्रविड पार्टीचं मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामधून प्रचार प्रसार करण्याचं काम केलं. आणि त्या पार्टीचा अण्णादुरई नावाचा त्यांचा एक सहकारी होता, फार जवळचा सहकारी, त्यांनी त्याचं नाव बदलून द्रविड मुन्नेत्र कजगम नावाची पार्टी त्यांनी काढली. तर अशा प्रकारचं ते नेहमीच सी राजगोपालचारी आणि गांधी यांच्या विरोधामध्ये राहिलेले आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं माझ्या हयातीमध्ये मी काँग्रेसला नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही, मी ब्राह्मणवादाला नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही, मी हे जे देवधर्म ज्या संकल्पना आहे, रिलिजन आहे, धर्म आहे, याला मी नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी काम केलं. एवढंच नव्हे तर 1954ला 2 जानेवारी 1954ला म्हणजे ज्यावेळेस भगवान बुद्धाची 2500वी जयंती जेव्हा देशभर साजरी होत होती, संपूर्ण आंतरराज्यामध्ये सुद्धा साजरी होती, म्हणजे जागतिक लेवलवर साजरी होत होती, त्यावेळेस जयंती फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करण्याचं काम मद्रासमध्ये पेरियार ई.व्ही. रामस्वामी नाईकरांनी केलेलं. आणि तिथं आदेश दिला त्यांनी 54ला. काय आदेश दिला की आता तुम्हाला बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही. तर त्यांची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची म्हणजे बर्मामध्ये दोघांची भेट झाली होती आणि बर्मामध्ये भेट झाल्यानंतर त्यांच्यामध्ये खूप सविस्तर चर्चा झाली आणि त्या दोघांनी असं ठरवलं होतं की या देशामध्ये बौद्ध धर्माचं पुनरुज्जीवन केल्याशिवाय इथली जी व्यवस्था आहे म्हणजे जातीतेवर आधारलेली, धर्मांधतेवर आधारलेली ही व्यवस्था नष्ट होणार नाही आणि म्हणून त्याला पर्याय म्हणून बौद्ध धर्माचं पुनरुज्जीवन हे आवश्यक बाब आहे आणि म्हणून त्यांनी बौद्ध धर्माचं पुनरुज्जीवन केल्याचं काम. दुसरं म्हणजे एक मगाशी एक मुद्दा विसरला, 1909 साली. 1909 साली बघा म्हणजे ते 1879चा जन्म आणि 1909 साली त्यांच्या एका बहिणीच्या मुलीचा नवऱ्याचं निधन झालं, ती विधवा झाली. आणि विधवा झाल्या असताना सर्व लोकांनी म्हटलं की बाबा आता विधवा झालेल्या हिंदू परंपरेप्रमाणे तिला विधवाच राहायला पाहिजे. पण त्यांनी कोणालाही न जुमानता आपल्या त्या भाचीचा विधवा पुनर्विवाह केला
1909 साली. त्याच्यानंतर 1929 साली ते काशीला गेले होते आणि काशीला जाऊन हिंदू धर्माचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. तिथं त्यांना एक अनुभव आला की त्या काशीच्या तिथं पंडित जिथं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना तिथं भोजनदान दिलं जात असायचं. तिथे ते 3-4 दिवस उपाशी होते आणि तिथं त्या रांगेमध्ये उभे राहिले भोजनदानाच्या तिथं. पण त्यांच्या त्या खांद्यावर किंवा त्या अंगामध्ये जाणवं नसल्या कारणास्तव त्यांना हाकलून देण्यात आलं आणि त्यांना जेवणसुद्धा तिथं मिळालं नाही. आणि त्यांनी ठरवली ही अशी जी व्यवस्था आहे की माणसाला माणूस न मानणारी ही हिंदू धर्माची व्यवस्था आहे, या हिंदू धर्माला मी नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. एका वेळेस तर त्यांनी म्हणजे रामाच्या गळ्यामध्ये चपलांची माळ तोडून तर तिथं ते केलं. पण सगळ्यात महत्त्वाचं काम त्यांच्या उत्तरार्धाच्या आयुष्यामध्ये 1968 साली त्यांनी रामायणाचं दहन केलेलं आहे सार्वजनिकरित्या. रामायण या ग्रंथाचं दहन केलं. तसं बाबासाहेबांनी 1927ला मनुस्मृतीचं दहन केलं. पेरियर EV रामस्वामी नाईकरांनी 1968ला रामायणाचं सार्वजनिकरित्या दहन केलं आणि मग त्यांची पत्नी त्यांना 1933 साली सोडून गेली, नागम्मा. त्याच्यानंतर त्यांनी विचार केला की आता आपल्याला जर सामाजिक ह्याच्यामध्ये काम करायचं असेल तर आपल्याला कुणीतरी घरी पाहायला, आपली म्हणजे चळवळमध्ये लक्ष द्यायचं असेल तर घरी कुणीतरी पाहायला असता कामा नये. आणि म्हणून त्यांनी दुसऱ्या मनियम्मम या स्त्रियशी त्यांनी विवाह केला आणि त्यांच्या मृत्यूनंतर 1973च्या मृत्यूनंतर पेरियर EV रामस्वामी नाईकरांच्या मृत्यूनंतर सुद्धा या मनियम्मांनी सुद्धा ती चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये चालवली आणि संपूर्ण आज आपण तिथं परिस्थिती पाहतो. आज काँग्रेसला या मद्रास प्रांतामध्ये किंवा तामिळनाडू प्रांतामध्ये स्थान नाही. नॉन ब्राह्मणिकल मुवमेंट आज मोठ्या प्रमाणामध्ये तसंच आज पाहतो. त्याचीच जी पार्टी आहे त्याच नावाने DMK म्हणजे दलित द्रविड मुन्नेत्र कलगम या पार्टीचंच तिथं राज्य नेहमी असतं किंवा अण्णा द्रविड कधीतरी त्याच्यातूनच उठून आलेली. आणि म्हणून तिथे आज धर्माला थारा नाही, ब्राह्मणवादाला थारा नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये SC ST OBCला मोठ्या प्रमाणामध्ये सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी स्थान मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यांचा शेवटचा संदेश त्यांनी जो सांगितलेला आहे की बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही आणि म्हणून ते 1954ला मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध धर्माचा त्यांनी प्रचार प्रसार करण्याचं काम केलं. तर या निमित्तानं म्हणूनच बाबासाहेब पेरियारांना सुद्धा आपले मित्र मानायचे, पेरियारसुद्धा बाबासाहेबांना मित्र मानायचे आणि म्हणून त्यांचे खूप चांगले घनिष्ठ संबंध होते. बाबासाहेब 1944ला जेव्हा मद्रास प्रांतामध्ये गेले, 24 सप्टेंबर 1944ला बाबासाहेबांचं जे व्याख्यान होतं त्या व्याख्यानामध्ये बाबासाहेबांनी बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही ही भूमिका तिथे मांडली होती 1944ला धर्मांतरापूर्वी. आणि तीच भूमिका पेरियारनी ते ऐकलं होतं. पेरियारनी ते सगळं बाबासाहेबांबद्दलची माहिती घेतली होती. त्याशिवाय पंडित अयोध्यदासाबद्दलची माहिती होती. म्हणून त्यांचा जो प्रवास होता, शेवटचा प्रवास हा बौद्ध धर्माकडे प्रवास होता. आणि म्हणून जे म्हणजे शोषित पीडित आहेत, शूद्र अतिशूद्र आहेत, त्या सर्व लोकांनी बौद्ध धर्म घेण्याशिवाय पर्याय नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली. अशा प्रकारचं मोठं काम दक्षिण भारतामध्ये पेरियर EV रामस्वामी नाईकरांनी केलेलं आहे. आणि म्हणून ते आदर्श समाजसुधारक नव्हे, सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचे दक्षिण भारतातील अग्रणी आहेत असं म्हटलं तर ते काय वावगं ठरणार नाही. म्हणून या त्यांच्या आज दिवशी, या मृत्यूच्या दिवशी म्हणजे त्यांचं आज जे पुण्यस्मरण आहे 24 डिसेंबर या पुण्यस्मरणाच्या दिवशी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, विनम्र अभिवादन करणं हे फारच कमी आहे. पण त्यांचा जो संकल्प आहे तो संकल्प प्रत्यक्षात उतरवण्याचं काम केलं तर त्यांना ते अभिवादन झाल्यासारखं होईल किंवा त्यांना ते फार मोठ्या प्रकारची श्रद्धांजली ठरेल. तर या निमित्तानं मला वाटतं ते काम जनमानसामध्ये त्यांची विचारधारा पसरवण्याचं काम जरी EV रामस्वामी नाईकरांची विचारधारा काय हे पसरवण्याचं जर काम जरी केलं तर फार मोठी श्रद्धांजली सारखं होईल. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये बऱ्याच लोकांनी किंवा जे चळवळ सामाजिक परिवर्तनाची चळवळ ज्यांनी चालवली त्यांनी EV रामस्वामी नाईकरांचं अग्रक्रमाने नाव त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. फुले शाहू आंबेडकर आणि पेरियर EV रामस्वामी नाईकर यांचं नाव जोडलं गेलेलं आहे चळवळीमध्ये. त्या चळवळीचे ते एक प्रमुख आधारस्तंभ होते. त्यामुळे त्यांना आजच्या दिनी
भावपूर्ण श्रद्धांजली, विनम्र अभिवादन.